हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचारी साखळी उपोषणावर बसलेत। 20 वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। देवेंद्र फडणवीस यांनी समग्र शिक्षा अभियानातील आंदोलकांना 2012 मध्ये आमची सत्ता येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये शासकीय सेवेत कायम घेण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता 2014 पासून जवळपास 11.5 वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना समग्र शिक्षा अभियानातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। कर्मचाऱ्यांचा आरोप असा आहे की 20 वर्षांपासून ते अत्यंत तुटपुंज मानधनात काम करतात, त्यामुळे घर चालवणं कठीण आहे। फडणवीसांनी त्वरित निर्णय घेऊन वचनपूर्तता करावी अशी मागणी आता कर्मचारी करतात। 20 वर्ष झालेली आहेत की कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही काम करत आहोत। 13 केडरची लोक जे आहेत ते आरटीची अंमलबजावणी करण्यासाठीचं काम करत आहेत, पण अतिशय तुटपुंजा मानधनावरती आम्ही हे काम करत आहोत। म्हणून शासनाकडे आमची एकच मागणी आहे की आमचे अर्धे बांधव जसे कायम केलेले आहेत तसेच राहिलेले जे अर्धे बांधव आहेत त्यांनाही आपण शासन सेवेत कायम करून घ्यावं। आम्ही त्यांच्यासमोर काय प्रस्ताव ठेवलेला आहे की आता ह्यांचा कार्यकाल जो आहे हा कार्यकाल कुणाचा 4 वर्ष आहे, कुणाचा 5 वर्ष आहे, म्हणून ह्यांना सेवेमध्ये जर आपण नियमन करून घेण्यामध्ये यशस्वी झालो तर तेवढा एक दिलासा मिळेल। ह्यांना सुद्धा त्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये आपण घेऊया अशा पद्धतीचा आपला ह्यांचा जी मागणी आहे ती मागणी निश्चितपणे रेटू आणि ती निश्चितपणे आपण मान्य करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।